नमस्कार मैत्रिणींनो, आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आपण आज बनवणार आहोत आवळा कँडी। आवळा कँडी आपण आज जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। तर आवळा कँडी आपल्याला अशी बनवायची म्हणजे न वाफवता, न उकडता आपल्याला गॅसचा वापर न करता आपल्याला आवळा कँडी बनवायची आहे। तर त्यासाठी मी हे असे मोठे मोठे फ्रेश आवळे घेऊन घेतलेले छान, तुम्ही बघू शकता अगदी फ्रेश आवळे आहेत ते आणि एकही त्याच्यात खराब आवळा नाही आहे। म्हणून मी ह्या आवळ्यांना स्वच्छ असं धुवून घेतले 2 पाण्याने। धुतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक अशी कॅरी बॅग घ्यायची आहे आणि कॅरी बॅगमध्ये हे आवळे भरून घ्यायचे आहे। साधारणतः 1-1.5 किलो आवळे आहेत ते। तर हे आवळे स्वच्छ धुवून मी कॅरी बॅगमध्ये भरून ठेवणार आहे। तर सगळे आवळे आपण कॅरी बॅगमध्ये भरून ठेवलेले। कॅरी बॅग आपण अशी बांधून घ्यायची। कॅरी बॅग बांधून घेतली नंतर आपल्याला ही कॅरी बॅग आता फ्रीझरमध्ये ठेवायची आहे। फ्रीजच्या फ्रीझरमध्ये जिथे बर्फ तयार होतो तिथे आपण ही आवळे आता 24 तासांसाठी ठेवणार आहोत। ठेवल्यानंतर ही बर्फाच्या खात्यात ठेवल्यामुळे काय होईल की दाबल्यानंतर याच्या कड्या आपोआप सुटतील। तर चला आपण आता फ्रीजमध्ये ठेवू। तर मैत्रिणींनो, आपण आपले आवळे आता फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत। तर हे फ्रीझरमध्ये आपल्याला पूर्ण 24 तास ठेवायचे आहेत। तर मी आता हे फ्रीजमध्ये आवळे ठेवून दिलेले आहेत। तर आपण आता 24 तासांना त्यांना बाहेर काढणार आहोत। तर मैत्रिणींनो, आपण हे आवळे फ्रीझरमध्ये ठेवलेले होते। तर ते आवळे ठेवायला आता 24 तास झालेले आहेत। तर मी आता त्यांना बाहेर काढून घेणार आहे। तर आपण आता आवळे फ्रीझरमधून काढलेले आहेत। पूर्ण 24 तास होऊन गेले आपले आवळे फ्रीझरमध्ये ठेवायला। तर तुम्ही बघू शकता त्यांच्यात अगदी बरफ जमलेला आहे। तर आपण आता त्यांना असेच वर 2 तास ठेवणार आहोत। मग 2 तास वर ठेवल्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या कळ्या निघणार आहेत। आता त्याच्या कळ्या निघणार नाहीत कारण आता त्यांच्यात बर्फ तयार झालेला आहे। तर हा बर्फ आपल्याला विरघळू द्यायचा आहे। म्हणून 2 तास मी आता असे वरच राहू देणार आहे। मग वर 2 तास राहिल्यानंतर आपण त्याच्या कळ्या काढणार आहोत। तर मैत्रिणींनो, आपण फ्रीझरमध्ये मधून आवळे काढून घेतले होते। त्याला 2 तास झालेले आहेत। तर आता आपले आवळे अगदी असे नरम आणि सॉफ्ट झालेले आहेत। तर आपण त्यांच्या आता पाकळ्या काढून घेऊ। तर मैत्रिणींनो, अगोदर आपण फ्रीझरमध्ये 24 तास ठेवलेले होते, नंतर फ्रीझरमधून काढून ठेवले। आता वर हे 2 तास झाले। तर आपण आता याला बघू असं पाणी निथळून घ्यायचं याचं आणि याच्या अशा पाकळ्या काढायच्या आहेत। अगदी सहज अशा याच्या पाकळ्या निघतात। आपल्याला अशा याच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत। ही आवळा कँडी म्हणजे या आवळ्या कँडीमध्ये गॅसचा वापर न करता आपण बनवणार आहोत। असं दाबून घ्यायचं, त्याच्यातलं पाणी निघून जाते आणि मग असा एक आवळा आपण फोडून आपल्याला अशा त्याच्या पाकळ्या एक काढायच्या आहेत आवळ्याच्या। तुम्ही बघू शकता। तर मैत्रिणींनो, आपण पूर्ण आवळ्यांच्या अशा पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि या पाकळ्या अगदी कोरड्या झालेल्या आहेत। आता मी यांच्यात साखर टाकणार आहे। तर ही साखर मी अर्धा किलो घेतलेली आहे। आपल्या अर्धा किलोपेक्षा जास्त आवळे होते पण अर्धा किलो मी साखर घेतलेली आहे। जर आपल्याला गोड पाहिजे असलं तर तुम्ही जास्त साखरसुद्धा टाकू शकता। तर मी हे अर्धा किलो साखर या आवळ्याच्या कळ्यांमध्ये या पद्धतीने असे टाकून देणार आहे। टाकून दिलेले आहेत मी। आपल्याला या साखरमध्ये पूर्ण 2 दिवस हे आवळे ठेवायचे आहेत। आवळ्याच्या ह्या पाकळ्या आपल्याला या साखरमध्ये 2 दिवस ठेवायचे आहेत। आता आपण असेच याला असेच ठेवणार आहोत आणि झाकण लावून ठेवणार आहोत, म्हणजे साखर पूर्ण मेल्ट होऊन जाईल। तसे मी तुम्हाला उद्याच्या दिवशी दाखवणारच आहे की आपले साखरचं किती पाणी झालं आणि कसं पाणी झालं ते। तर मैत्रिणींनो, काल आपण आपल्या आवळ्याच्या पाकळ्यांमध्ये साखर टाकून ठेवलेली होती। तर आता बघूया आपली साखर मेल्ट झाली किंवा नाही। तर तुम्ही बघू शकता आपली साखर पूर्ण मेल्ट झालेली आहे आणि पाणीसुद्धा सुटलेलं आहे। पण अजून पाणी वर आलेलं नाही। आपल्याला पाणी वर येऊ द्यायचं आहे म्हणून आपण अजून आजच्या दिवस या आवळ्यांना त्या साखरच्या पाण्यातच राहू देणार आहोत। तर आपण आता उद्या अजून बघूया।
तर मैत्रिणींनो, आज आपल्या आवळ्याच्या पाकळ्यांना साखरमध्ये टाकायला 3रा दिवस आहे. तर आपण आता बघूया त्या कशा झाल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता साखरचं पाणी अगदी वर आलेलं आहे आणि आपल्या ह्या पाकळ्यासुद्धा छान भिजून गेले. त्यांच्यात पूर्ण आतपर्यंत साखर गेलेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी छान झालेल्या आहेत आपल्या आवळ्याच्या पाकळ्या. आता आपण यांना उपसून घेणार आहोत. या प्रकारे उपसून घ्यायचं आणि साखरचं पाणी तुम्ही मोरावड्यामध्ये सुद्धा वापरू शकतात. तर हे पूर्ण मी उपसून ठेवणार आहे. आणि पूर्ण आता 1 तासभर मी चाळणीमध्येच ठेवणार आहे. यांचं पूर्ण पाणी नितळल्यावरच आपण यांना सुकायला टाकणार आहोत. आणि छान वरती गच्चीवरती एक पाकळी करून मोकळी करून वाळवून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, आपण ह्या आवळ्याच्या पाकळ्या पूर्ण चाळणीमध्ये उपसून घेतलेल्या आहेत आणि यांचं पाणी आता पूर्ण निथळू द्यायचं आहे. मग 1 तासानं मी यांना एक करून वाळायला टाकणार आहे. तर वाळवल्यावर मी दाखवणारच आहे तुम्हाला. तर मैत्रिणींनो, आपली आवळा कँडी आपण 3 दिवस अगोदर वाळायला टाकलेली होती. ती छान वाळलेली आहे. तुम्ही बघू शकता की ती कोरडी झालेली आहे आणि एकदम पांढरी शुभ्र झालेली आहे. तर ही आवळा कँडी करताना आपण गॅसचा जराही वापर न करता फक्त फ्रीझरमध्ये आवळे ठेवलेले होते आणि ते आवळे फ्रीजमधून काढून फोडून घेतले आणि तसेच आपण साखरमध्ये 2 दिवस टाकलेले होते. 3ऱ्या दिवशी आपण उपसून घेतले, वाळायला टाकले. 3 दिवस छान वाळलेले आहेत आणि आपली आवळा कँडी एकदम तयार आहे. ही आवळा कँडी खायला जराही आंबट लागत नाही. ते आपण उकडून करतो ती तरी जरा थोडी आंबट लागते, पण ही आपली अतिशय छान लागते खायला. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा आवळा कँडीचा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही नक्की मला कळवा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण आता पुन्हा भेटू एका छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.